गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपण आज महत्त्वाची जी अपडेट आलेली आहे कृषी सेवक भरती म्हणजे कृषी डिपार्टमेंट अंतर्गत किंवा यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी तसेच कृषी विद्यापीठाअंतर्गत जे वेगळे पद भरले जातात त्याची माहिती बघणार आहोत। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिलेली आहे विधानसभेमध्ये, म्हणजे विधिमंडळामध्ये आता जे अधिवेशन चालू होतं, किती रिक्त पदे आहेत आणि कधी भरली जाणार आहेत, परीक्षा कोण घेणार आहे, त्या बाबतीत ही माहिती असणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला लाईक करा, सुरुवातीला चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करा। त्या अगोदर आपल्याकडे कृषी सेवक भरती म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी विभाग वाईज असेल, जिल्हा निवड समितीद्वारे असेल किंवा कृषी विद्यापीठामधील जी पदभरती होत आहे किंवा होणार आहे त्याकरिता तांत्रिक विषयासहित मध्ये यामध्ये मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, तुमचा टेक्निकल 120 मार्काचा पेपर तो सुद्धा यामध्ये कव्हर केला जाणार आहे। ही ऑनलाईन बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही 2000 रुपयामध्ये तुम्हाला दिली जाणार आहे। यामध्ये 2024 मध्ये जी एक्झाम झाली त्याचं सुद्धा अनालिसिस होणार आहे, घेतलं जाणार आहे। तांत्रिक प्रश्नावर जास्तीत जास्त भर। तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरता 8329588625 हा नंबर आहे, या नंबरवरती संपर्क करायचा आहे। ओके, तर आपण बघूया आता नेमकं अपडेट काय आलेलं आहे। यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की बघा, या अकोला कृषी विद्यापीठाअंतर्गत 3538 पदे असून त्यापैकी 2884 पदे रिक्त आहेत। चारही कृषी विद्यापीठामधील पदे मार्च पर्यंत भरली जातील, म्हणजे मार्च 2026 पर्यंत। म्हणजे जाहिरात तरी या ठिकाणी या आचारसंहितेनंतर फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध होईल किंवा मार्चमध्ये प्रसिद्ध होईल। सुमारे 11,350 पदांचा आकृतिबंध त्याकरिता मंजूर केला जाणार आहे। कृषी विद्यापीठातील रिक्त पदे मार्च पर्यंत भरणार असं त्यांनी घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची विधान परिषदेमध्ये ही माहिती दिलेली आहे। तरी आपण एकदा बघूया कोणकोणत्या पदांचा समावेश असेल। नागपूर या ठिकाणची न्यूज आहे ॲग्रोवनला, राज्यातील चारही कृषी विद्यापीठात पदांचा मोठा अनुशेष आहे, म्हणजे रिक्त पदे आहेत। कृषी शिक्षणासह संशोधनावर याचा विपरीत परिणाम होत असल्या कारणाने मार्च 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत ही पदभरती केली जाईल अशी घोषणा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी 12 डिसेंबर 2025 म्हणजे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विधान परिषदेत केलेली आहे। विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी याविषयी लक्षवेधी मांडली होती। लक्षवेधीमध्ये यांनी या प्रश्नाला उत्तर देताना भरणे म्हणाले की कृषी विद्यापीठातील भरतीमध्ये अनेक तांत्रिक अडचणी उद्भवलेल्या आहेत, त्यामध्ये वित्त विभागाची मंजुरी ही सगळ्यात मोठी अडचण आहे। तर आता वित्त राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य आशिष जयस्वाल यांनी या पदभरती संदर्भात खर्चाच्या मर्यादेसंदर्भात तरतुदी संदर्भात वित्त विभागाकडून येत्या 20 दिवसात परवानगी मिळणार असल्याचं घोषित केले आहे। त्यामुळे पुढील प्रक्रिया सोपी जाणार आहे। आकृतिबंधाला तात्काळ मान्यता सुद्धा मिळणार आहे। त्यानंतर सचिव स्तरीय बैठक घेऊन ही भरती प्रक्रिया राबवली जाईल। मार्च 2026 पर्यंत या रिक्त पदांचा समावेश केला जाणार आहे, भरणा केला जाणार आहे। कृषी विद्यापीठातील भरती प्रक्रिया ही शास्त्रज्ञ सेवा मंडळाच्या माध्यमातून राबवली जाते। या मंडळाचे अध्यक्षपद सध्या रिक्त असून ही भरती प्रक्रियामध्ये कोणताही अडसर, कोणताही समस्या उद्भवू नये याकरिता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्षाकडे या अध्यक्षपदांचा प्रभार तात्काळ प्रभारी म्हणून त्याच्याकडे हा कारभार सोपवण्याची घोषणा विधान परिषदेमध्ये कृषी मंत्र्यांनी केलेली आहे। त्यासोबतच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे भरण्याचे अधिकार हे कुलगुरूंकडे असते, म्हणजे विद्यापीठामधील जे कुलगुरू आहेत त्यांच्याकडे। मात्र नगरपालिका आचारसंहितेचं कारण देत असलेला अकोला कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी पदभरतीस नकार दिला असा आरोप सध्या अमोल मिटकरी विधान परिषद सदस्य आहेत, हे यावर माहिती घेऊन कारवाई केली जाईल असे उत्तर दत्तात्रयजी भरणे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलेलं होतं। तर आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे, सहाय्यक कृषी अधिकारी जे कृषी सेवकचं पदनाम झालेला आहे, जो कृषी विभागाचा कणा आहे, फील्डवरती जो शेतकऱ्यांशी संबंधित आहे आणि जे पद रिक्त असेल तर हे कामं लवकरात लवकर होणार नाहीत, मार्गी लागणार नाही। त्या कारणाने ही पदे मार्च 2026 मध्ये भरली जाणार आहे। जाहिरात साधारणतः मार्च मध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये येण्याची शक्यता आहे, कारण आता आचारसंहिता आहे, महानगरपालिका त्यानंतर जिल्हा परिषद लागेल, ते सगळं झाल्यानंतर जाहिरात येणार आहे। परंतु याकरिता आपल्याला आतापासून अभ्यासाला लागायचं आहे, कारण तर
जाहिरात आल्यानंतर साधारणतः 2 ते 3 महिन्यानंतर तुमची परीक्षा होणार आहे. परीक्षेकरिता आपण आतापासून योग्य त्या मार्गदर्शन घेऊन तयारीला लागूया. या ठिकाणी वेगळे पदांचा समावेश सुद्धा असेल, गट ब, गट क आणि गट ड चं सुद्धा त्यांनी सांगितलं. तर याच्या आपण कृषी विद्यापीठ भरती असेल किंवा कृषी सेवक भरती असेल यांच्याकरिता तांत्रिक विषयासहित बॅचेस अवेलेबल करून देत आहोत. तज्ज्ञ फॅकल्टी उपलब्ध असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याकरिता व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल. यूट्यूबवरती लाईव्ह क्लास, लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्हाला पाहता येणार आहेत. 2,000 रुपयामध्ये सध्या बॅच देत आहोत. तर ही बॅच तुम्हाला अवेलेबल होणार आहे 8329588625 या नंबरवरती. ओके, अधिकची माहिती तुम्हाला या नंबरवरती दिली जाणार आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. तसेच आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू.